जळगाव येथे खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यांसह 13 गुन्हे दाखल असलेल्या आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे वय वर्ष 23 व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे वय वर्ष 20 यांना जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आला आहे। तसे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी सोमवारी 29 जानेवारी रोजी काढले। आकाश सपकाळे व गणेश सोनवणे या दोघांविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, मारामारी, मालमत्तेचे नुकसान यासह वेगवेगळे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत। हे दोघे जण टोळीने गुन्हे करायचे, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार संजय शेलार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन हडपे, परेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, किरण वानखेडे यांनी दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला। उपविभागीय पोलीस अधिकारी संजय गावित यांनी प्रस्तावाची चौकशी केली।